नमस्कार, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवू प्रत्येक मुलांच्या आवडीची पास्ता रेसिपी. तर त्याच्यासाठी इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून पाण्याची उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली की हे पास्ता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे पास्ता व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर मध्यम गॅसवर हे पास्ता 4 मिनिट शिजवून घ्यायचं. पूर्ण नाही शिजवायचं, 80% इतकं शिजवून घ्यायचं. तर इथं 80% पास्ता आपलं शिजलं आहे. आता ह्याच्यातलं सर्व पाणी काढायचं आणि ह्याच्यावर थंड पाणी घालायचं, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. तर हे 300 ग्राम पास्ता आहे. त्याच्यासाठी इथं 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, 4 मोठ्या टमाट्याची प्युरी आणि चमचाभर अद्रक लसूण पेस्ट आणि इकडे तेल गरम करायला ठेवले. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा हलकासा परतला की मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून व्यवस्थित ते पण कांद्यामध्ये परतून घ्यायचं. तर इथं कांदा छान सोनेरी रंगावर मऊ झाला आहे. आता त्याच्यामध्ये बनवून घेतलेली टोमॅटो प्युरी घालायचं आणि ह्या प्युरीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि चवीपुरतं लाल तिखट घालून मिनिटभर ह्याला परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 2 चमचे हे पास्ता मसाला ॲड करायचं आणि 6 चमचे मी टमॅटो केचप घेतले, त्याला पण ह्याच्यामध्ये ॲड करून मिनिटभर परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हाई फ्लेमवर ह्याची एक उकळी काढून घ्यायची. इथे मी पाव चमचा वाटलेली काळी मिरी पुडी घेतले आणि त्याला पण ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं. तर इथं 2 मिनिट लागले हाय फ्लेमवर उकळी यायला. आता त्याच्यामध्ये हे थंड झालेला पास्ता ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घालताना लक्षात राहू द्या, अगोदर पास्ता शिजवताना मीठ घातलं होतं आणि पास्ता मसाल्यामध्ये आणि सॉसमध्ये पण मीठ असतं. इथं मी अमूलचे 2 चीज क्यूब घेतले आणि ह्याला बारक्या किसणीने किसून हे चीज सगळीकडे घालून घेतले आणि हे चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि ही चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसेल तर ह्याला स्किप पण करू शकता, पण चीज घातले की पास्त्याला खूप छान टेस्ट येते. तर अशा पद्धतीनं बनवून तयार आहे डिलिशियस पास्ता. आवडलं तर लाईक, शेअर, पेजला फॉलो नक्की करा.